श्री विठ्ठलाची संपूर्ण कथा, भक्त पुंडलिक पांडुरंग आणि पंढरपूरची पवित्र गाथा। श्री गणेशाय नमः। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न। महाराष्ट्राच्या संतभूमीत पंढरपूरला एक वेगळेच महत्त्व आहे। चंद्रभागेच्या तीरावर वसलेली पंढरी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे स्थान। आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने असंख्य भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। त्यांच्या मुखातून सतत एकच नाम ऐकू येते, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग। महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत विठ्ठलाला माय बाप, सखा आणि भक्तांचा आधार मानले जाते। पण हा विठ्ठल पंढरपूरच्या भूमीत कसा आला? तो विटेवर हात कमरेवर ठेवून का उभा आहे? त्याच्या या रूपामागे भक्त पुंडलिकाची कोणती भक्ती आहे? याचीच ही प्रसिद्ध कथा। पुंडलिकाचे जीवन। फार पूर्वी दिंडीरवन परिसरात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता। त्याचे आईवडील वृद्ध होते। सुरुवातीला पुंडलिकाच्या मनात आई वडिलांविषयी विशेष प्रेम नव्हते, अशी ही आख्यायिका सांगते। तो आपल्या संसारात आणि सुखसोयींमध्ये अधिक रमलेला होता। काळ जसा पुढे गेला तसे त्याला आपल्या आई वडिलांचे महत्त्व समजू लागले। काही कथांमध्ये त्याच्या जीवनातील परिवर्तनाला संतांच्या आणि भक्तांच्या सहवासाचा प्रभाव सांगितला जातो। एकदा पुंडलिक आपल्या आई वडिलांसह तीर्थयात्रेला निघाला। प्रवासात त्याला काही महान भक्तांच्या सहवासाचा अनुभव आला। त्यातून त्याच्या मनात विचार निर्माण झाला, ज्यांनी मला जन्म दिला, वाढवले आणि आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केले, त्या आई वडिलांची सेवा करण्यापेक्षा मोठी तीर्थयात्रा कोणती? हा विचार त्याच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला। पुंडलिकाच्या मनात भक्तीची नवी ज्योत पेटली। त्याने ठरवले की देवाला शोधण्यासाठी दूर जाण्यापेक्षा देवाच्या रूपातील आपल्या आई वडिलांची सेवा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे। आई वडिलांची सेवा। यानंतर पुंडलिक आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला। त्यांना जेवण देणे, त्यांची काळजी घेणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना आनंदी ठेवणे हेच त्याचे जीवन बनले। पुंडलिकाच्या मनात आता अहंकार उरला नव्हता। त्याला धन, प्रसिद्धी किंवा मोठेपणाची इच्छा नव्हती। त्याला फक्त सेवा करायची होती। त्याची भक्ती पाहून देवही प्रसन्न झाले, अशी भक्ती परंपरेतील श्रद्धा आहे। एक दिवस भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची परीक्षा घेण्यासाठी किंवा त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या घरी आले, अशी प्रसिद्ध आख्यायिका आहे। त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात पूर्णपणे मग्न होता। भगवान दारात उभे राहिले। पुंडलिकाला जाणवले की दारात कोणीतरी आले आहे। त्याने पाहिले तर साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याच्या दारात उभे होते। पण पुंडलिक त्या क्षणी आई वडिलांची सेवा सोडायला तयार नव्हता। त्याने देवाला विनंती केली, देवा, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत मला क्षमा कर। तुम्ही कृपा करून थोडा वेळ थांबा। आणि त्याने देवासमोर एक वीट ठेवली। या विटेवर उभे राहा आणि माझी सेवा पूर्ण होईपर्यंत थांबा। भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले। हात कमरेवर ठेवून ते पुंडलिकाची वाट पाहू लागले। हीच मुद्रा पुढे विठ्ठल या रूपाची ओळख बनली, अशी पंढरपूरच्या प्रचलित कथेत श्रद्धा आहे। महाराष्ट्र पर्यटन विभागही पुंडलिकाच्या मातापित्यांच्या सेवेशी विठ्ठलाच्या विटेवर उभ्या असलेल्या रूपाचा संबंध सांगतो। देवाला थांबवणारी भक्ती। पुंडलिकाने आई वडिलांची सेवा पूर्ण केली। त्यानंतर तो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी गेला। त्याने देवाला नमस्कार केला। भगवान त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले। देव म्हणाले, पुंडलिका, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे। तुला काय हवे आहे ते माग। पुंडलिकाने स्वतःसाठी धन, संपत्ती किंवा सुख मागितले नाही। त्याने एकच इच्छा व्यक्त केली, देवा, तुम्ही याच भूमीत कायम भक्तांना दर्शन द्या। माझ्यासारख्या असंख्य भक्तांना तुमचे दर्शन मिळावे। जो कोणी तुमच्या चरणी प्रेमाने येईल त्याला तुमची कृपा मिळावी। भगवानांनी त्याची इच्छा मान्य केली। अशा प्रकारे पंढरपूरच्या भूमीत विठ्ठलाचे वास्तव्य झाले, अशी भक्तांची श्रद्धा आहे। आजही विठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी असून हात कमरेवर ठेवलेले आहेत। या रूपात भक्तांना भक्ती, सेवा आणि संयमाचा संदेश दिसतो। रुक्मिणीची कथा। श्री विठ्ठलाच्या कथेशी रुक्मिणी मातेची कथाही जोडली जाते। रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णांची पत्नी आणि परमभक्त मानली जाते। श्रीकृष्णाच्या विविध लीलांमुळे आणि त्यांच्या भक्तांवरील प्रेमामुळे रुक्मिणीच्या मनात कधी कधी रुसवा निर्माण झाल्याची पौराणिक कथा आहे। एका आख्यायिकेनुसार रुक्मिणी रुसून पंढरपूर परिसरात आली। श्रीकृष्ण तिच्या मागे आले। या परिसराला त्या काळी दिंडीरवनाशी जोडले जाते। विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या या कथांमुळे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची भक्ती अधिक दृढ झाली। त्यांच्या मंदिरांशी संबंधित परंपरांमध्येही या कथांचे प्रतिबिंब दिसते। विठ्ठल म्हणजे भक्तांचा देव। विठ्ठलाची भक्ती महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही। संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला। या संतांच्या अभंगांमधून एक महत्त्वाचा विचार दिसतो, देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक जीवामध्ये आहे। गरीब असो किंवा श्रीमंत, शेतकरी असो किंवा मजूर, स्त्री असो किंवा पुरुष, विठ्ठलाच्या दारी सर्व भक्त समान आहेत, अशी वारकरी परंपरेची भावना आहे। म्हणूनच विठ्ठलाला माऊली म्हटले जाते। वारकरी आणि पंढरीची वारी। विठ्ठल भक्तीचा सर्वात सुंदर आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी। दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांतून दिंड्या निघतात। टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताका, अभंग आणि विठ्ठलनामाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होते। वारकरी चालत असताना त्यांच्या मुखात असते ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। वारीमध्ये श्रीमंत, गरीब, मोठा लहान असा भेद कमी होतो। सर्वजण विठ्ठलाच्या नामात एकरूप होतात। पंढरपूर म्हणजे भक्तीचे माहेरघर, अशी भावना वारकऱ्यांच्या मनात आहे। चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्यावर भाविक नदीत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात। विठ्ठलाची मूर्ती आणि तिचा संदेश।
विठ्ठलाच्या मूर्तीचे रूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विठ्ठल विटेवर उभा आहे, दोन्ही हात कमरेवर आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे, डोक्यावर मुकुट आहे, चेहऱ्यावर शांत आणि प्रसन्न भाव आहेत. या रूपाचा भक्त वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावतात. विटेवर उभा असलेला विठ्ठल म्हणजे भक्तासाठी देव थांबून राहतो असा प्रेमाचा संदेश. कमरेवर ठेवलेले हात म्हणजे धीर, स्थिरता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. विठ्ठल भक्ताला जणू सांगतो, तू माझ्यावर विश्वास ठेव, संकट कितीही मोठे असले तरी मी तुझ्या पाठीशी आहे. संत नामदेव आणि विठ्ठल. संत नामदेवांची विठ्ठल भक्ती महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे. नामदेवांसाठी विठ्ठल हा फक्त देव नव्हता तर जिवलग सखा होता. नामदेवांच्या भक्तीत देवाशी असलेले प्रेमाचे नाते दिसते. त्यांच्या भक्तीची एक सुंदर भावना अशी आहे की भक्त देवाला बाहेर शोधत नाही, तो देवाला आपल्या हृदयात अनुभवतो. विठ्ठल आणि भक्त यांच्यातील हे नातेच वारकरी संप्रदायाच्या भक्तीचे वैशिष्ट्य आहे. संत तुकाराम आणि विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनीही विठ्ठलनामाचा प्रसार केला. त्यांच्या अभंगांमधून संसारातील दुःख, माणसातील अहंकार, देवावरील प्रेम आणि नामस्मरण यांचे दर्शन घडते. तुकाराम महाराजांसाठी विठ्ठल म्हणजे जीवनाचा आधार होता. त्यांच्या अभंगांमधून एक संदेश वारंवार दिसतो, देवाचे नाम मनापासून घेतले तर मनाला शांती मिळते. संत चोखामेळा आणि विठ्ठल. विठ्ठल भक्तीमध्ये संत चोखामेळा यांचे स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील भेदभावाचा सामना करत असतानाही त्यांनी विठ्ठलावरील प्रेम सोडले नाही. त्यांच्या भक्तीने एक मोठा संदेश दिला. देवाच्या दृष्टीने भक्ती महत्त्वाची आहे, बाह्य भेद नाही. विठ्ठलाच्या दारी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या प्रेमाचा अधिकार आहे. पुंडलिकाच्या कथेतला खरा संदेश. पुंडलिकाची कथा केवळ चमत्काराची कथा नाही, ती आई वडिलांच्या सेवेची कथा आहे. ती कर्तव्याची कथा आहे, ती अहंकार सोडण्याची कथा आहे, ती भक्तीची कथा आहे. पुंडलिकाने देवाला भेटण्यासाठी सर्व काही सोडले नाही, उलट आपल्या आई वडिलांची सेवा करताना त्याला देवाचे दर्शन झाले. यातून एक सुंदर संदेश मिळतो, ज्या सेवेत प्रेम आहे त्या सेवेतच देव आहे. आई वडिलांची सेवा, गरजूंची मदत, प्रामाणिकपणा, दया आणि दुसऱ्याच्या दुःखात उभे राहणे ही देखील भक्तीच आहे. आजचा विठ्ठल. आज लाखो लोक पंढरपूरला जातात. कोणी नवस फेडण्यासाठी जाते, कोणी मनःशांतीसाठी, कोणी कुटुंबाच्या सुखासाठी तर कोणी फक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी. पण विठ्ठल प्रत्येक भक्ताला एकच गोष्ट शिकवतो, मन स्वच्छ ठेवा, दुसऱ्याचा द्वेष करू नका, आई वडिलांची सेवा करा, गरजूला मदत करा, अहंकार सोडा आणि संकटातही देवावर विश्वास ठेवा. विठ्ठलाच्या भक्तीचा खरा अर्थ फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणे नाही, विठ्ठलाला मनात ठेवून चांगले जीवन जगणे हा त्याचा खरा अर्थ आहे. पंढरीचा विठ्ठल. चंद्रभागेच्या तीरावर आजही भक्तांचा समुद्र दिसतो. दूरवरून दिंडी येते, टाळ्यांचा आवाज ऐकू येतो, मृदुंगाचा नाद वातावरण भरून टाकतो, भगव्या पताका आकाशात डोलतात. वारकरी थकलेले असतात पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, कारण त्यांच्या मनात एकच भावना असते, आम्ही आमच्या विठुरायाला भेटायला चाललो आहोत. पंढरपूरच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर भक्तांच्या डोळ्यात पाणी येते. विठ्ठल विठ्ठल असा जयघोष होतो आणि जेव्हा भक्ताला विठ्ठलाचे दर्शन होते तेव्हा त्याच्या मनातली सारी चिंता काही क्षणांसाठी दूर होते. विठ्ठल जणू त्याला सांगतो, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. शेवट. श्री विठ्ठलाची कथा ही हजारो वर्षांच्या श्रद्धा, भक्ती आणि लोकपरंपरेशी जोडलेली कथा आहे. पुंडलिकाच्या सेवेपासून सुरू होणारी ही गाथा आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्याला सांगतो की देवाला मोठ्या पूजा किंवा संपत्तीची गरज नसते. देवाला हवे असते ते प्रेमाने भरलेले मन. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेत त्याला साक्षात देव भेटला. म्हणूनच विठ्ठल भक्तीचा सर्वात मोठा संदेश असा, सेवा करा, प्रेम करा, नम्र राहा आणि नामस्मरण करा. कारण जिथे प्रेम आहे, जिथे सेवा आहे आणि जिथे श्रद्धा आहे तिथेच विठ्ठल आहे. चला शेवटी आपण सर्वजण मनापासून म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पांडुरंग हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.